रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दिल से जो बात निकलती है असर करती है, दिल से जो बात निकलती है असर करती है, पर नहीं ताकते परवाज मगर रखती है। कुदसियुल असल है रिफत पे गुजर रखती है, खाक से उठती है गर्दों पे गुजर रखती है। इश्क था फितना करो सरकशो चालाक तेरा, इश्क था फितना करो सरकशो चालाक तेरा, आसमां चीर गया नालाए बेबाक तेरा। अक्ल है तेरी सिफर, अक्ल है तेरी सिफर, इश्क है शमशीर तेरी, तेरे दरखेज खिलाफत जहांगीर तेरी। मासी अल्लाह के हर आग से तकबीर तेरी, तू मुसलमान तकबीर से तकदीर तेरी। भाई की मोहम्मद से वफात तूने तो हम तेरे है, ये जहां चीज क्या है लो कलम तेरे। छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या ठिकाणी आजच्या आय लव्ह मोहम्मद या संदर्भात जे काही मागील महिनाभरापासून पूर्ण देशात जे वातावरण झालं आहे त्या वातावरणाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी जुन्नरच्या जामा मस्जिदच्या बाहेर आम्ही निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि हा कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने आम्हाला विनंती केली। तर आमचं जुम्मा मस्जिद पासून आमचा कार्यक्रम होता हा तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करण्याचा, परंतु प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि समाजाला कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरून कोणत्याही प्रकारे चुकीचं कृत्य होता कामा नये म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। सर्वप्रथम कोणताही मुसलमान हा तोपर्यंत मुसलमानच असू शकत नाही जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत प्रेम आणि सद्भावना नसेल तर तो कदापि मुसलमान होऊ शकत नाही। आमचं म्हणणं सोपं आहे, साधं आहे। पैगंबरांचं नाव घेताना आम्ही ज्या प्रेमाने आणि ज्या आदराने मान वापून घेतो, तुम्ही तुमची नावं तशी घ्या। तुम्ही आय लव्ह मोदी म्हणा, आय लव्ह महादेव म्हणा, इतर काहीही म्हणा, आम्हाला त्याबद्दल काहीही तक्रार नाही। परंतु ज्या वेळेला आम्ही आय लव्ह मोहम्मद म्हणतो, घटनेने आर्टिकल 25 नुसार आम्हाला दिलेला जो अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा, त्या अधिकारानुसार आम्हाला आमची रिलीजियस प्रॅक्टिस करण्याचा पूर्ण अधिकार आहे। मी प्रत्येक भाषणात सांगतो का माझा बाप अफजल खान आहे, माझ्या हातात हिरवा झेंडा आणि मी रोज मोठ्याचं मटण खातो, ते मला आर्टिकल 25 जे घटनेने दिलेलं आहे त्या अधिकाराचा वापर करून मी बोलतो। आणि त्याच अधिकाराचा वापर करून आय लव्ह मोहम्मद हा प्रत्येक मुसलमान बोलू शकतो, त्याच्या घरावर बोर्ड लावू शकतो आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तो 100 वेळा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं नाव घेऊ शकतो। त्याला कोणीही कोणतेही प्रशासन रोखू शकत नाही। त्याच पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये मौलाना तौकीर रजा साहेब आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली त्याचा सुद्धा आम्ही जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो। त्याच सोबत बाजूचा जिल्हा जो अहमदनगर आहे त्याचं नाव आता अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रस्त्यावरती रांगोळी काढण्यात आली, पैगंबराच्या नावाचा खाली लिहून त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या नावाच्या संदर्भात समाजात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला मुस्लिम समाज गेला तर त्या मुस्लिम समाजावरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि मुस्लिम समाजाला तुरुंगात टाकण्यात आलं। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय निंदनीय घटना आहे। एक सिस्टमॅटिक प्लॅन नुसार मुस्लिम समाजाला रस्त्यावर घेऊन त्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि मीडिया ट्रायल करून मुस्लिम समाज रस्त्यावर आहे आणि हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आलेला आहे अशा पद्धतीनं पूर्ण देशात वातावरण निर्माण करून मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणून त्यांचं राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। त्याला कदापि मुस्लिम समाज बळी पडणार नाही। मी आज जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला सांगू इच्छितो, यांचा प्लॅन तुम्ही समजून घ्या। पहिलं जाऊन घरी जेवण करून सगळेच घरी जाणारे, मोठ्याचंच मटण खाणारे सगळे जाऊन घरी, त्याच्यामुळं फक्त जेवण करू नका। ही जी काय भाषणं होत आहे ते जी काय चुकीच्या पद्धतीने लोक भाषणं करत आहे ती भाषणं तुम्ही समजून घ्या। पहिलं काय आहे त्या भाषणाचा संदर्भ समजून घ्या, ती भाषणं कशी तुमच्या विरोधात आहे त्याचा अॅनालाइज करा। फक्त खाऊन पिऊन पोट भरून आपलं बघून असं करू नका। मुस्लिम समाज विचारवंत आहेत, ज्या ज्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात भाषणे केलेली आहे ती सगळी भाषणं तुम्ही समजून घ्या। मोठ्याचं मटण याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका। या ठिकाणी जुन्नरमध्ये फक्त म्हशीच कापली जातात, चुकीचं काही कापलं जात नाही आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने समजून घेतो।
त्याच पद्धतीनं जो वक्फ कायदा आणला गेला, वक्फ कायद्याच्या अंतर्गत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं. मुस्लिम समाजाच्या जमीन या टार्गेट करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. एक संसदेमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये लोक जमा होतात, पाशवी बहुमताच्या जोरावरती ठराव करतात आणि तो पाशवी ठराव कसा चांगला आहे, योग्य आहे आणि तो घेतलेला निर्णय हा सर्वोच्च आहे असं या ठिकाणी चालवलं जातं. परंतु या ठिकाणी जे 3 कायदे वक्फ बाय युजरच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने स्टे केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आमच्या कागदेवाडीची मशीद 1532 आहे, ही सन 1500ची मशीद आहे. अशा अनेक मशीद जुन्नरमध्ये सन 1400-1500च्या काळात आहे. याचे पुरावे आम्ही आणायचे कुठून या जमिनी वक्फ झाल्या त्या कशा आणायच्या? संपूर्ण मुस्लिम समाजाचे जवळपास 50 लक्ष मशिदी आणि आस्थापना आहेत या भारतामध्ये. आणि जर आपण धरलं, आपण एका मशिदा मागे 10 माणसं जर धरली तर जवळपास 5 कोटी लोकांना हे सगळी लोक न्यायिक प्रक्रियेमध्ये अडकवणार होते आणि तुम्हाला हेलपाटे मारून तुमचं आयुष्य बर्बाद करणार होते आणि तुमच्या पिढ्या बर्बाद करणार होते. तुम्ही सावध राहा, सगळ्यांनी सावध राहा, नाही तर तुम्हाला गाड्याला जागा भेटणार नाही. तुमच्या माहिती घेऊन गावोगावी तुम्हाला फिरायला लागेल आणि तुमची मयत सुद्धा या ठिकाणी दफन होणार नाही. त्याच्यामुळे या कायद्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी जागरूक होणे अतिशय महत्वाचे आहे. त्याच संदर्भात एक नवीन कायद्यामध्ये एक अमेंडमेंट केली होती का मुस्लिम समाजाच्या ज्या आस्थापना आहेत, वक्फची जी आस्थापना आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या लोकांना समाविष्ट करणे. याच अनुषंगाने मी सुद्धा सांगू इच्छितो, 2 ते 3 दिवसानंतर आम्ही सुद्धा ओझर गणपती, लेण्याद्री गणपती आणि ओढोच खंडोबा देवस्थान या ठिकाणी आम्ही सुद्धा पत्र देणार आहे की जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं काही लोक समाविष्ट करा तुमच्या वक्फ बोर्डामध्ये, तशी आम्ही पण त्यांना विनंती करणार आहोत तर आमचे पण मुस्लिम समाजाची लोक तुमच्या ट्रस्टमध्ये समाविष्ट करा आणि होऊ द्या कारभार. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आम्हालाही घ्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही आमच्यामध्ये या, बघूया कसं काय कामकाज होतं. काय चाललं, हा काय खेळ मांडलाय तुम्ही? ऍडव्हर्स पोझिशन संदर्भात तुम्ही सांगितलंय 12 वर्षाचा जर कोणाचा ऍडव्हर्स पोझिशन असेल तर त्याला कुणीही हरकत घेऊ शकत नाही. जर एखाद्या गावामधला मुस्लिम समाज जर चुकून माकून तिकडे काय दंगली झाल्या किंवा तो पीडित झाला आणि तो पीडित होऊन जर तिकडून निघून गेला त्या गावातून 5-50 वर्ष अगोदर, त्याची वक्फची जमीन 50 एकर जमीन आणि दुसऱ्या कोणी एकर त्याच्यावर ताबा टाकला तर तो ती जमीन परत मागू शकत नाही. इनाम वर्ग 3ची जमीन कुणाचा बापही घेऊ शकत नाही. परंतु ह्या ज्या आडमुठ्या कायदा यांनी केला होता त्या कायद्याच्या अंतर्गत तुमच्या जमिनी तुमच्या हातातून जाण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे, तुमच्या जमिनी तुमच्या हातातून खेचण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. हा हाणून पाडायचा. म्हणून या सुद्धा कायद्याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याचसोबत जे काही मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, संग्राम बापू भंडारे, संग्राम जगताप, नितेश राणे, निलेश राणे, नवनीत राणा, ती कुलकर्णी बाई कोणती आहे, असे अनेक लोक जी प्रक्षोभक भाषण करत आहे. जुन्नरची भूमी ही लढवयांची भूमी आहे, ही बहादुरांची भूमी आहे. आम्ही ह्या ठिकाणाहून कायद्याच्या दृष्टिकोनातून संविधानिक चौकटीतून त्यांना आव्हान देतोय का येणाऱ्या दिवसामध्ये आज जुम्मा संपलेली आहे, सगळी लोक बाहेर पडलेली आहे. सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की ह्या लोकांना कायद्याच्या चौकटी तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नारे तकबीर, नारे रिसालत. माननीय सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी शाहीन अब्दुल्ला या प्रकरणामध्ये असा स्पष्ट निर्देश दिला होता का त्याच्यामध्ये जो कोणी हेट स्पीच करेल त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने सुमोटो अॅपियर होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. परंतु आपण बघतोय काय पोलीस प्रशासन दबावात आहे. त्यांच्या विचारांचा काही दोष नाही, आम्ही त्याला काही म्हणत नाही. परंतु हे करत असताना जर पोलीस प्रशासन गप्प बसत असेल तर सुप्रीम कोर्ट पुढे म्हणतंय का जर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही सुमोटो अॅपियर होऊन तर तिथला कोणताही सामान्य नागरिक साध्या अर्जावर त्यांना अल्टिमेटम देऊन त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करू शकतो आणि त्या माध्यमातून या ज्या हेट स्पीच करणाऱ्या लोकांना आपण जेलमध्ये टाकू शकतो. त्याचसोबत या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण जेलमध्ये टाकू शकतो. कायदा हा फार महत्वाचा आहे, तो समजणे फार महत्वाचे आहे आणि संविधान तुमच्या आमच्या पाठीशी आहे, आपल्यासोबत कायदा आहे. त्याच्यामुळे कुणीही घाबरायचं कारण नाही. मुस्लिम समाज जुन्नरचा संघटित आहे. त्याच्यामुळे अशा येणाऱ्या अनेक प्रसंगांना मुस्लिम समाज हा धीरोद्धत पद्धतीनं लढाई करण्यासाठी सज्ज आहे. लढाई म्हणजे आम्ही भांडण तंटा म्हणत नाही, कायदेशीर लढाई आम्ही म्हणतो.
चुकीचा अर्थ घेऊ नये आणि दहशत करू नये. आम्ही या ठिकाणी कायद्याची लढाईच म्हणतो आणि कायद्याच्या लढाईद्वारेच या सगळ्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण सगळेजण साक्षी असणार. तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय जुन्नरचा मुस्लिम समाज शांत बसणार नाही. त्यासोबत आपण काल बघितलंय का जुन्नरमध्ये दसरा रॅली झाली. या दसरा रॅलीमध्ये आपण बघितलं का नंग्या तलवारी धारदार तलवारी घेऊन या जुन्नर शहरामध्ये रॅली काढण्यात आली. काय तुमचं उद्दिष्ट याच्या मागं? आरमॅक कुठं गेलंय तुमचं? या आरमॅकच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांनी आम्ही तक्रार अर्ज तयार केलेले आहे, पोलीस प्रशासनाला आता निवेदनासोबत तक्रार अर्ज देणार आहोत. या तक्रार अर्जाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये जे काही लोक तलवारी घेऊन घोषणा मारत आहे, या लोकांवरती आरमॅकनुसार गुन्हे दाखल करणे ही तुमची गरज आहे, आमची गरज आहे. या जुन्नरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आणि हिंदू मुस्लिम एकता राहणे याच्यासाठी हे फार गरजेचं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल होऊन यांना तुरुंगात टाकणे गरजेचं आहे. आरमॅक काय म्हणतो, धार्मिक विधीनुसार तुमच्या घरात काय असेल तर ते करा, परंतु रस्त्यावर तुम्ही असं कोणते कृत्य करता कामा नये. ही तलवारी आणली कुठून? या तलवारी आणण्याचा त्यांचा उद्दिष्ट काय होता? का तुम्हाला मोठी दंगल घडवायची होती का? हा शस्त्रसाठा तुम्ही कुठं ठेवलेला आहे? हा शस्त्रसाठा कुणाच्या घरी आहे? हे सगळं तपासणं पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं मी पोलीस प्रशासनाला सुद्धा या तक्रार अर्जानुसार सांगू इच्छितो, त्या पेन ड्राईव्ह मध्ये जेवढे लोक आहेत ज्यांच्या हातात तलवारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर सगळं लक्ष ठेवून आहोत. या सगळ्या बाबींमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे आणि यांना तुरुंगात टाकणे गरजेचं आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर असा प्रकार समजा मुस्लिम समाजाने केला असता, 5-50 मुलं जर मुस्लिम समाजाची तलवारी घेऊन निघाला असतं तर काय झालं असतं? 2 मिनिटात तुम्ही यांच्या घरी गेले असते, या बिचारा गोरगरीब तरुणांना तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं असतं. हा महाराष्ट्र आहे, हा काही उत्तर प्रदेश नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे आम्ही या महाराष्ट्राला गोबरपट्टा होऊ देणार नाही. ही संतांची भूमी आहे. ही या ठिकाणी अनेक लोकांनी या ठिकाणी त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्या सर्वांची भूमी आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणालाही सोडणार नाही. नारायणगावमध्ये संग्रामबाबू भंडारे या ठिकाणी आला होता. एक पैगंबर जयंतीच्या दिवशी 1-2 मुलं झेंडा फिरवत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला झेंडा लागला आणि झेंडा लागल्याच्या नंतर त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची बिचारीची काही तक्रार नव्हती, परंतु तिकडे एका पत्रकार किरण वाजगे म्हणून त्यांनी ती चित्रफित केली आणि ती प्रसारित केली, जाणून बुजून ती प्रसारित केली, जेणेकरून हिंदू मुस्लिम तेढ आणि तणाव निर्माण होईल. त्याचा संदर्भ घेऊन ती एबीपी माझाने अनेक मेन स्ट्रीम मीडियाला ती गेली आणि त्याचसोबत संग्रामबापू भंडारे हा महाराज आहे, हा महाराज नाहीये, हा एक वारकरी संप्रदायामध्ये घुसलेला जातीवादी माणूस आहे. त्यांनी ती त्याच्यावरती क्लिप केली आणि मुस्लिम समाजाला नको ते बोलले. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशानुसार तक्रार अर्ज तयार केलेली आहे आणि 1 महिना वाट बघणार आहोत पोलीस प्रशासनाने. जर त्याच्यावर किरण वाजगेवरती आणि संदर्भीय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणाऱ्या लोकांवरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात हायकोर्टात जाणार. त्याचसोबत मागील अनेक दिवसापासून आपण बघतो संग्राम जगताप, उठव दांडे भगाव लांडे का बापाची पेंड आहे का? काही बोलायचं, काही करायचं. या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये संविधान आहे. मी वारंवार म्हणतोय का हा देश कोणत्याही गीता रामायण महाभारत पुराणावर चालत नाही किंवा शरिया कायद्यावर चालत नाही. हा देश संविधानावर चालतो. त्याच्यामुळे इथं कायद्याचं राज्य आहे. त्याचा सुद्धा अर्ज जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही या ठिकाणी देत आहोत. त्यांनी ज्या ठिकाणी जशा पद्धतीनं अहमदनगर किंवा अहिल्यानगरमध्ये बोललेलं आहे त्याच्यावर सुद्धा लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. हे करत असताना तुमची साथ ही फार महत्वाची आहे, फार मोलाची आहे आणि ही फार मोठी लढाई उद्याच्या भविष्यामध्ये आपण मंत्र्यांसोबत लढणार आहोत. आपण याच्या मागे सुद्धा मंत्र्यांना कोर्टात खेचलेलं आहे आणि 4-4 वेळा त्यांना कठड्यात उभं केलेलं आहे. मंत्री म्हणजे त्याला काय 4 हात नसतात आणि 10 मुंडके नसतात, त्याच्यामुळे त्याला काय घाबरायची गरज नाही. तुमच्या साथीची मला गरज आहे आणि मला संकटात आणण्यासाठी अनेक प्रयत्न याच्या पुढे होणार आहे. त्यामुळे तुमची साथ या ठिकाणी मला गरजेची आहे. माझ्या जीवाला काय होईल तो होईल, पुढचा भाग आहे. समाजासाठी मी जीवन अर्पित केलेलं आहे. मागील अनेक वर्षापासून समाजासाठी जो काही विषय येत असेल त्याच्यासाठी छाती ठोकपणे सगळ्यात अगोदर उभा असतो. त्याच्यामुळं सभी भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सभी भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नारे तकबीर, अल्लाहू अकबर. नारे रिसालत, या रसूल अल्लाह. इस्लाम जिंदाबाद. त्याच्यामुळे जिंदाबाद. नारे तकबीर, अल्लाहू अकबर. नारे रिसालत, या रसूल अल्लाह. तेरा मेरा रिश्ता क्या?
त्याचसोबत नारायणगाव या ठिकाणी काही दिवस अगोदर एक मुलगा जुन्नरचा चिकनचं मटण घेऊन येत होता, त्याला सुद्धा अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलंय की त्या संदर्भीय लोकांवरती गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। त्यासोबत मी मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा सांगतो का कुरानची आयत है वातसिमू बिहब्लिल्लाह जमीअन वला तफर्रकू, अल्लाह की रस्सी को मजबूती से थामो और फिरके में मत बटो वरना तुम पर दर्दनाक अजाब नाजिल होगा। ये कितनी भी साजिशें कर ले, वमकरू मकरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन, हर मकर और हर फरेब के ऊपर, हर साजिशों के ऊपर अल्लाह की तदबीर भारी है। मुसलमानों न घबराओ, खुदा की शान बाकी है, अभी इस्लाम जिंदा है, अभी कुरान बाकी है। ये मुशरिक क्या समझते हैं जो अपने दिल में हंसते हैं। अभी तो आने वाले वक्त में मैं ज्यादा कुछ कहूंगा नहीं। हरम पाक भी, अल्लाह भी, कुरान भी एक, क्या बड़ी बात होती जो मुसलमान भी एक, फिरका बंदी है कहीं और कहीं जाते हैं। क्या जमाने में पनपने की यही बातें हैं। मुसलमानों संगठित हो जाओ, एक प्लेटफॉर्म पे आओ और जो जातीयवादी ताकत है उनके खिलाफ खड़े हो जाओ और उनका मुकाबला कायदे की चौकट में और संविधान के दायरे में करो। और अगर मुझे कुछ हुआ तो मेरे फैमिली को संभालो। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जमीर भाई, तुम्ही आता 2-3 वेळा बोलले तुम्ही की मला काय झालं तर किंवा काय असं, मला उद्या कोणी काही आक्षेप घेऊ शकतं किंवा मला त्रास होऊ शकतो। नक्की कोण धमकी देतंय का आपल्याला भीती वाटते? अनेक मला कधी भीती वाटत नाही, कोणताही मुसलमान मारायला घाबरत नाही। मृत्यू हा त्याच्यासाठी फख्र असतो, त्याच्यासाठी गौरव असतो, त्याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही। परंतु मागील अनेक दिवसापासून मला धमक्यांचे पत्र येत आहे, तुला मारून टाकू, खलास करून टाकू। परंतु तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आम्हाला चुकीचं वागायचं नाही, आम्हाला कायद्याच्या चौकटीत वागायचं आहे। तुमची गर्दी जेवढी तुम्ही करता ना त्याच्यापेक्षा चौपट गर्दी आम्ही करू शकतो, परंतु कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा आणि चुकीच्या पद्धतीने कोणतेही काम होऊ नये या ठिकाणी आम्ही समजूतदारपणे आणि कायद्याच्या चौकटीत सगळं काम करताय। मला अनेक पत्र आलेली आहे, तुला जीवे मारू हे ते अमकं तमकं, अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि घाबरत नाही। नारायण